जय गुरुदेव. ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर, छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्म श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे. प्रत्येक सत्संगामध्ये आपल्याला नवीन नवीन विषयाची माहिती होत आहे. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. तर आजचा सत्संग आपल्याला दत्तात्रय मारुतराव शिरसाट हे घेणार आहेत. ते त्यांचं 1983 साली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून BE सिव्हिल झालेलं आहे. तसेच ते लोणी येथे पॉलिटेक्निक कॉलेजवर सेवा देतात. 1989 पासून ते सामाजिक कार्य तसेच राजकीय कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी 2000 साली सिद्ध समाधी योगाचा क्लास केला. या साधनेत राहून त्यांनी पुढील TTC तसेच इतर कार्य केले. आज ते AMC टीचर तसेच ब्रह्मोद्देशक आहेत. आज त्यांच्याकडून आपण अंडरस्टँडिंग ऑफ डिसीज टू सुपर हेल्थ या विषयावर गुरुजींचे जे लेक्चर आहे त्याविषयी समजून घेणार आहोत. तर मी दत्ताजींना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येतो? हा, येतोय. आपण तीनदा पुन्हा एकदा ओंकार म्हणूया. ओम जय गुरुदेव. सर्वात प्रथम सुनीलजी, उषामा, उज्ज्वलजी यांना मी थँक्स म्हणतो. आपण सर्वांना पण थँक्स म्हणतो की ह्या सगळ्या प्रोसेसमुळे आपल्या ह्या कल्चरमध्ये राहायला एक संधी मिळते. सर्वांना अभिवादन करतो. त्याही अगोदर तशा अर्थाने गुरुजींकडून हे जे ज्ञान आपल्याला आलेलं आहे, बेसिकली आज जे काही बोलणार आहे ते गुरुजींचं एक 7 GM सिरीज मधलं एक पुस्तक आहे पहा, डिसीज टू सुपर हेल्थ. ते एक पुस्तक आहे. आणि दुसरं एक आणखी त्यांचे जे टॉक्स आहे, जवळजवळ 14 टॉक्स आहे डिसीज टू सुपर हेल्थ. त्यातला काही भाग आपण आता बघतोय आणि दुसरा भाग जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण बघणार आहोत. तर महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही हे टॉक्स ऐकले, आता साधारणपणे जानेवारी 1 पासून आम्ही इकडे एक प्रोसेस अशी स्टार्ट केलेली, दर आठवड्याला एक टॉक ऐकायचा आणि त्या टॉकवर काही क्वेश्चन्स तयार करतो. कुणीतरी आमच्यापैकी क्वेश्चन्स तयार करतात. 30 मिनिटाचा टॉक असतो. साधारण 40-50 क्वेश्चन्स आम्ही तयार करतो आणि ते क्वेश्चन्स लिहिल्यानंतर त्या टॉक मधले गुरुजींच्या त्या लेक्चर मधले बारकावे समजायला आपल्याला मदत होते आणि त्याच्यावर नंतर डिस्कशन करतो. काही काही शब्द असे होते की याच्या अगोदर ऐकले पण नव्हते. साधारण 20-22-24 वर्ष झाले आपल्याला, पण तरी पण ऐकले नाही. आणि असं वाटतं की आपल्याकडून बरंच काही शिकायचं राहिलं हे त्यातून लक्षात येतं. पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपलं म्हणजे अभिवादन करतो. ओके, गुरुजींचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया. आजच्या टॉकचं नाव आहे डिसीज टू सुपर हेल्थ. मी असा शब्द का वापरला, माय अंडरस्टँडिंग असा शब्द वापरायचं कारण एकमेव आहे की मला जे म्हणजे इंटरप्रिटेशन झालं ते मी आपल्या पुढे मांडणार आहे. आपल्यापैकी बरीचशी सिनियर मंडळ या ठिकाणी असतात, तर आपल्याला जर माझ्या काही गोष्टी मी सांगण्यामध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर कृपया आपण करेक्ट करा. तुम्हाला काही ऍड करावं वाटलं तर ऍड करा आणि आपण चर्चेत सहभाग घेऊ शकता. आता महत्वाचा विषय, इथे एक सुपर हेल्थ हा शब्द वापरलेला आहे. ऍक्च्युअली सुरुवातीला आपण हे बघणं महत्वाचं आहे, व्हॉट इज हेल्थ. आता हेल्थ बद्दल तुम्ही जर ते गुरुजींचं 7 GM सिरीज मधलं जे एक पुस्तक आहे ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप बारकावे गुरुजींनी सांगितलेले आहे. पुन्हा त्याच्यामध्ये डॉक्टर जगदीश हिरेमठ आणखी एक डॉक्टर आहेत, त्यांनी पण बऱ्याच गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता फर्स्ट थिंग, व्हॉट इज हेल्थ. काहींनी अशी व्याख्या केलेली आहे, इट इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली अन ॲब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेलबिंग जेव्हा आपण टोटली असतो, ती जी अवस्था असते त्याला म्हणतो आपण हेल्थ. आणि दुसरी गोष्ट, इट इज नॉट मिअरली अन ॲब्सेन्स ऑफ डिसीज. हे आपल्याला एखादा आजार नाही म्हणजे आपण हेल्दी असं नाही, पण आपण वेलबिंग मध्ये आहोत.
त्याला पण आपण हेल्दी म्हणत असतो. आता ज्याला परफेक्ट हेल्थ काय म्हणतात, ज्या वेळेस आपण बॉडी आणि माइंड याचं फंक्शनिंग, याचं कार्य हे परफेक्टली चाललेलं आहे, त्याला पण आपण परफेक्ट हेल्थ म्हणतो. आता बायोलॉजिकली जेव्हा आपले प्रत्येक पेशी, आपले प्रत्येक ऑर्गॅन आपल्या सर्वोत्तम कॅपॅसिटीला फंक्शन करतात, कार्य करतात आणि पूर्ण आपल्या शरीराबरोबर एकरूप असतात, त्याला आपण म्हणतो बायोलॉजिकली हेल्थ. सायकोलॉजिकल हेल्थ की प्रत्येक व्यक्तीला आपण एक परफेक्ट वेलबिंग आहे असं फिलिंग येतं, फिलिंग, आणि तो आजूबाजूच्या वातावरणावर ज्यावेळेस मास्टर करतो त्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल हेल्थ. सोशल हेल्थ, ज्यावेळेस प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीज म्हणजे सोशल सिस्टीम आहे ना, त्या सोशल सिस्टीम मध्ये सहभाग घेण्याची त्याची प्रत्येक व्यक्तीची जेव्हा क्षमता असते त्याला आपण सोशल हेल्थ म्हणतो. आता अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे डेफिनिशन्स आहे, परंतु आपल्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स भरपूर चालू असतात. मग प्रश्न असा आहे की कधी कधी आपण आजारी पडतो, कधी कधी मानसिक दृष्ट्या आपल्याला त्रास होत असतो. मग डुबॉस यांनी काय केलेलं आहे की हेल्थची जी व्याख्या सांगितलेली आहे की बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या स्थितीमध्ये स्वतःमध्ये मॉडिफाय करण्याची क्षमता तयार करणे किंवा असणे, याला म्हणतो हेल्थ. पुन्हा रिपीट करतो पहा. बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या स्थितीमध्ये स्वतःमध्ये आपण स्वतःला मॉडिफाय करायचं आणि ही मॉडिफाय करण्याची, ही फेरफार करण्याची आपल्यामध्ये क्षमता असणे, याला आपण हेल्थ म्हणत असतो. आता आयुर्वेदाच्या दृष्टीने, आयुर्वेद म्हणजे गुरुजींचं सगळं सांगतो बरं का मी, याच्यातलं माझं एकही वाक्य माझ्या मनाचं नाही. ज्यावेळेस आयुर्वेद म्हणजे की एज्युकेशन ऑफ आयुर लाईफ, आपल्या आयुष्याबद्दलचं जे शिक्षण आहे त्याला गुरुजींनी आयुर्वेद म्हटलेलं आहे. पण आयुर्वेदाने हेल्थची व्याख्या जी केलेली आहे, ज्या वेळेस वेन अ पर्सन इज एक्सपिरियन्सिंग नो बडी, ज्या वेळेस आपण विदेही अवस्थेचा अनुभव करतो त्यावेळेस आपण हेल्दी असतो. ज्या वेळेस आपण विधेयी अवस्थेचा अनुभव करतो त्यावेळेस आपण हेल्दी असतो. आता मला आपल्याला प्रश्न विचारायचा, आपण ज्याला म्हणतो ना वेन यू आर एक्सपिरियन्सिंग नो बॉडी, आता बॉडी म्हणजे नेमकं काय? प्लीज कुणी आन्सर करू शकतात, कुणी चॅट करू शकतात, प्लीज आपण आन्सर करू. आपल्या दृष्टीने नेमकं बॉडी म्हणजे काय? आहेत ना सगळे क्लासमध्ये आपण? चॅटिंग पण करू शकता आपण. ओके बॉय. राधा शरीर, ओके, आणखी काय? ओके, व्हेरी गुड. प्लीज, म्हणजे कसं होतं, आपण जर थोडस पार्टिसिपेशन केलं तर आपल्या सगळ्यांना मजा येईल पा. ओके, एक उत्तर आलं, बॉडी म्हणजे शरीर. पण एक लक्षात घ्या, ज्याला आपण शरीर म्हणतो ती फक्त फिजिकल बॉडी आहे. हा, सर्व शरीराचे अंग, उपयोग व इंद्रिय, ओके, त्याला आपण गिरीशजींनी काय सांगितलं, त्याला फिजिकल बॉडी. ऍक्च्युली ऍलोपॅथीमध्ये आपण ज्यावेळेस बॉडीची व्याख्या किंवा पर्सन, एखाद्या व्यक्तीची व्याख्या करतो त्याला म्हटलेलं आहे दॅट इज जस्ट ग्रेस अॅनाटॉमी. गुरुजींचा शब्द आहे बरं का, ग्रेस अॅनाटॉमी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो हाडमाचं शरीर, आणि ज्याला म्हणतो आपण बायोकेमिस्ट्री. म्हणजे ग्रेस अॅनाटॉमी आणि बायोकेमिस्ट्री ह्या दोन्हीचं मिळून आपण त्याला म्हणतो ती व्यक्ती किंवा बॉडी. बघा प्रश्न काय आलेला आहे, आपण ज्यावेळेस बॉडीचा अनुभव करतो त्यावेळेस आपण हेल्दी नसतो. पण आपल्याला बेसिकली हे माहित होणं गरजेचं आहे की आपली बॉडी म्हणजे नेमकं काय. तर बॉडी म्हणजे आपल्या 5 प्रकारच्या, ज्याला आपण बॉडी म्हणतो ना, म्हणजे ज्याला कोश म्हणतो, हा हा, हे 5 आहेत. फर्स्ट इज फिजिकल बॉडी, सेकंड इज एनर्जी बॉडी, थर्ड इज मेंटल बॉडी, ज्याला आपण मानसिक बॉडी म्हणतो,
फोर्थ इज इंटेलेक्च्युअल बॉडी किंवा त्याला इमोशनल बॉडी सुद्धा म्हणतात. फिफ्थ इज बॉडी ऑफ प्युअर सेल्फ, ज्याला म्हणतो आपण कॉन्शियसनेस, चेतना असं म्हणत असतो. पहा, शारीरिक ज्याला आपण म्हणतो ना, फिजिकल बॉडी, एनर्जी बॉडी, मेंटल बॉडी, इंटेलेक्च्युअल बॉडी आणि बॉडी ऑफ प्युअर सेल्फ. आता इथे महत्वाचा मुद्दा काय, ज्या वेळेस आपण नो बॉडी स्टेटचा आपण अनुभव करतो त्यावेळेस आपण हेल्दी असतो. पहा, साधी गोष्ट आहे, फिजिकल बॉडीच्या बाबतीत आपल्याला समजा आपल्याला दात आहे याची जाणीव केव्हा होते, आपल्याला पाय आहे याची जाणीव केव्हा होते? जेव्हा दुखतात. करेक्ट, जेव्हा दुखतं. म्हणजे ज्यावेळेस दुखतं त्यावेळेसच आपल्याला आपल्या बॉडीचा अनुभव होतो, आणि ज्यावेळेस आपल्याला बॉडीचा अनुभव होतो त्यावेळेस आपण हेल्दी नसतो. पहा, म्हणजे द एक्सपिरियन्स ऑफ नो बॉडी स्टेट म्हणजे हेल्थ. आणि बॉडीचा अनुभव आला, समजा दुखायला लागलं मग बॉडीचा अनुभव आला, दात दुखायला लागले दाताचा अनुभव आला, म्हणजे आपण हेल्दी नाही. हे फिजिकल लेवल झालेले. पहा, आता सेकंड जे आहे ना, एनर्जी बॉडी. पहा, आता एनर्जी बॉडी सुद्धा जर आपण विचार केला की म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, ह्या एनर्जी बॉडीचा जो आहार आहे तो फूड आहे. पहा, नॉर्मली आपलं जेव्हा ब्रिदिंग चालू असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या श्वासाची जाणीव असते का? नाही. आपल्याला श्वासाची जाणीव कधी असते? पहा, एखादी व्यक्ती 2-3 दिवसापूर्वी समजा तिचे मरायला असलेले किंवा शेवटचा क्षण असेल तेव्हा जी फास्ट ब्रिदिंग असेल, अशा पद्धतीने ब्रिदिंग असतं, पहा, त्यावेळेस समजायचं की ही हेल्दी नाही. आणि म्हणून ही जी फिजिकल एनर्जी बॉडी आहे ना, ही आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्यावेळेस आपण हळूहळू श्वास घेतो त्यावेळेस आपल्याला जाणीव नसते. बेसिकली आपण प्राणायामामध्ये हळूहळू श्वास घेतो आणि श्वास सोडतो, पण ज्यावेळेस जाणीवपूर्वक फास्ट श्वास घेत असतो किंवा श्वास घेतला जातो त्यावेळेस आपल्याला त्या बॉडीचा एनर्जी बॉडीचा अनुभव येतो, आणि तो एनर्जी बॉडीचा ज्यावेळेस आपल्याला अनुभव असतो त्यावेळेस आपण हेल्दी नसतो. ही झाली सेकंड बॉडी. आता थर्ड बॉडी ज्याला आपण म्हणतो ही मेंटल बॉडी आपण ज्याला म्हणत असतो, पहा, ती मेंटल बॉडी. पहा, बघा, मेंटल बॉडीच्या बाबतीत काय आहे की आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बरेच काही विचार असतात. आपल्याला परिस्थितीबद्दल, एखाद्या मित्राबद्दल, आपल्याला वातावरणाबद्दल, त्याच्यानंतर आपल्याला काही जे आपले वडील आहेत, पालक आहेत, आपले कुटुंब आहेत, समाज आहे, या सगळ्यांबद्दल वेगवेगळे विचार आपल्याला असतात. आता प्रश्न आलेला आहे की ज्या वेळेस आपल्याला हे सगळे विचार असतात त्यावेळेस म्हणजे ते विचार कसे असतात त्याच्यावर पण तुम्हाला सांगतो. जर आपल्याला जे विचार असतात हे समजा कंप्लेन असेल, ब्लेमिंग असेल, आपण सारखी एखाद्याबद्दल तक्रार करत असेल, एखाद्या परिस्थितीबद्दल तक्रार करत असेल, एखाद्या मित्राबद्दल तक्रार करत असेल, आपण एखादं काय म्हणतो ना, अरे खूप गरम होतो ती पण तक्रार करत असेल, ज्या ज्या वेळेस आपल्याला कंप्लेनिंगचे विचार असतात त्यावेळेस आपली व्हायब्रेशन एनर्जी ही लो असते. ज्या ज्या वेळेस आपण कंप्लेनिंगचे विचार असतात, समजा एखादा आपला शेजारी आहे, एक बॉस आहे, कोणाची पत्नी आहे, समजा काहीतरी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीतरी आपल्याबद्दल आयुष्यामध्ये इरिटेटिंग झालं, काहीतरी वादग्रस्त झालं, तर अशा वेळेस काय होतं की पूर्णपणे ती व्यक्ती आपल्या डोक्यात घर करून बसते, आणि त्यावेळेस आपल्याला कम्प्लीट मनामध्ये तेच असतं, म्हणजे आपण आपल्या मेंटल बॉडीचा अनुभव घेत असतो. म्हणजे त्यावेळेस आपण विदेही स्थितीचा अनुभव घेत नाही. म्हणून ह्या केसमध्ये ज्यावेळेस आपण मेंटल बॉडीचा अनुभव घेत असतो त्यावेळेस आपण हेल्दी नसतो. पहा, फर्स्ट फिजिकल बॉडी, सेकंड एनर्जी बॉडी आणि मेंटल बॉडी. पहा, बऱ्याच वेळेस ह्या मेंटल बॉडीमुळे सुद्धा बरेचसे आजार आपल्याला होत असतात. पहा, कंटिन्युअस एखाद्या गोष्टीच्या एखाद्या परिस्थितीचा आपण विचार करत राहिलो ना तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला आपण आजाराला बळी पडत असतो. दॅट इज थर्ड बॉडी. आता फोर्थ बॉडी ज्याला आपण म्हणतो ती इंटेलेक्च्युअल बॉडी. पहा, बघा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या बिलीफ सिस्टीम्स असतात, पहा, समजा परवाशी आमच्या सत्संगमध्ये एक चर्चा झाली
की हे असं खेडेगावात आम्ही पण सगळी खेडेगावातली मंडळी, काही जणांची सिस्टीम काय असते की घरातल्या सुनाने किंवा असेल त्यांनी अगोदर आंघोळ केली पाहिजे, ही बिलीफ सिस्टीम आहे. आणि बिलीफ सिस्टीम असल्यामुळे ती जी घरची बाकीची मंडळी असेल त्या समजा नाही केली लवकर आंघोळ आणि पूजा नाही केली, सगळी नाही केली, समजा तुळशीला पाणी नाही घातलं, साध्या साध्या गोष्टी पावर का, तर त्या व्यक्तीला त्रास होतो पा. साधी गोष्ट आहे पा, या बिलीफ सिस्टीममुळे त्रास होत असतो. अशा बऱ्याच बिलीफ सिस्टीम आपल्या असतात आणि त्या बिलीफ सिस्टीम मध्ये आपल्याला त्रास होतो. म्हणजे आमच्याकडे एक साधक आहेत, तर त्यांनी ते म्हटले नाही मी माझ्या वडिलांना कंटिन्युअस माझं ऐकलं, पण ती बिलीफ सिस्टम होती माझ्या वडिलांचं ऐकलं पाहिजे. पण त्यांनी ऐकताना जर विचार केला की त्यांनी वडिलांचं ऐकताना हे काही ते एक सरेंडरफुलनेस मधून नव्हतं ऐकलं, त्यांनी वडिलांचं जेव्हा ऐकलं ते त्या गुडनेस मधून ऐकलं होतं. अशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच बिलीफ सिस्टीम्स असतात. मी मागे पण कधीतरी बोललो असेल की माझी पण बिलीफ सिस्टीम होती की आयुष्यात ज्याला थांबता येत नाही तो संपला. पण ऍक्च्युली प्रत्येक बिलीफ सिस्टीम ही करेक्ट नसती, रॉंग नसती, गुड नसती, बॅड नसती. पण प्रत्येक बिलीफ सिस्टीम ज्याला म्हणतो ना आपण, एक तर एम्पॉवरिंग असती किंवा डिसएम्पॉवरिंग असती. आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला डिसएम्पॉवरिंग बिलीफ सिस्टीम आपल्या आयुष्यामध्ये असती त्यावेळेस आपण त्या इंटेलेक्च्युअल बॉडीच्या लेवलला आपण अनहेल्दी असतो पा. अशा भरपूर बिलीफ सिस्टीम तुम्हाला सांगतो, माझ्या स्वतःचा अनुभव असा होता की माझी जी बिलीफ सिस्टीम होती कंटिन्युअसली की नाही आयुष्यात जो ज्याला थांबता येत नाही तो संपला, मी कंटिन्युअस या बिलीफ सिस्टीम मध्ये अडकलो होतो. आणि मी कुठेही एकदम टॉपला गेलो की मी थांबून घ्यायचो. नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे थांबता येत नाही तो पण संपला आणि जो थांबला तो पण संपला, हे दोन्ही पण बिलीफ सिस्टीम्स ओके आहेत, पण मी एका बिलीफ सिस्टीमला स्टकअप होतो. आणि ते स्टकअप झाल्यामुळे प्रॉब्लेम काय यायला लागला की मी ऍक्च्युअली आजारी पडलो तुम्हाला सांगतो. म्हणून अनहेल्दी आपण कसं असतो ज्यावेळेस वेगवेगळ्या बिलीफ सिस्टीम्स असतात. इथे आपल्याला आवश्यकता महत्वाची काय आहे, आपल्या आयुष्यातलं जे खोलवरचं सत्य आहे गुरुजींनी सांगितलेलं आहे की आपला रूल नंबर 1 SSY चा, ते खोलवरचं सत्य जर आपण शोधलं, आपल्या बिलीफ सिस्टीम्स काय आहेत हे जर आपण शोधलं, तर अशा पद्धतीने आपल्याला ते शोधल्यानंतर त्याला पुढे काय करायचं त्याला गुरुजींनी त्याला सुद्धा मार्ग दिलेला आहे, विज्ञानमय कोशाचं शुद्धीकरण आपण म्हणतो. ऍक्च्युली काय होतं की बरेचसे लोक आतून हर्ट झालेले असतात वेगवेगळ्या बिलीफ सिस्टीममुळे. आणि तो ऍक्च्युली तो जे हर्टिंग असतं ते इगोमुळेच असतं. पण ज्यावेळेस तो आपल्याला म्हणतो ना लॅक ऑफ पोर्ट्रेल, ज्यावेळेस तो मान ठेवला जात नाही त्यावेळेस एक प्रकारचं सप्रेशन मनामध्ये तयार होत असतं. आणि ज्यावेळेस सप्रेशन मोडमध्ये आहे ना त्याचं रूपांतर स्किन डिसऑर्डर्स मध्ये येत असतं पहा. बघा, म्हणजे आपल्याला दिसताना फक्त वर दिसतं स्किन डिसऑर्डर, आणि ह्या स्किन डिसऑर्डर वर आपण काय करतो त्याला पुन्हा आणखी वरून सप्रेस करायला जातो. पण ऍक्च्युअली आतून सप्रेशन झालेलं असल्यामुळे ते बाहेर पडलेलं असतं, ते पडू पण देणं गरजेचं असतं. पण याला एकच पर्याय आहे, आपण महत्वाचं म्हणजे ते शोधणं महत्वाचं आहे. आणि आपण लेट गोची प्रॅक्टिस केली, ज्याला आपण म्हणतो समाधीचा अभ्यास केला, हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून याच्यावर सुद्धा आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळेस इंटेलेक्च्युअल बॉडीचं आपण अनुभव करतो, आपल्या बिलीफ सिस्टीमचा अनुभव करतो, त्यावेळेस आणखी याच्यात बऱ्याच गोष्टी पहा. आपण समजा आपल्या कंडिशन्स त्या अगोदरच्या मेंटल बॉडीमध्ये पण कंडिशन्स पडतात, हॅबिट असतात आपल्या, त्या हॅबिट्सला धरून चालत असतो, कंटिन्युअस त्या हॅबिटमध्ये असतो आणि त्याच्या बाहेर पडायला आपल्या अवघड जात असतं. ऍक्च्युली तो सुद्धा काय झालेला आहे, तो मेंटल बॉडीचा अनुभव आहे आपण म्हणतो. आणि मग ज्या ज्या वेळेस कोणत्याही बॉडीचा आपण अनुभव करतो त्यावेळेस आपण अनहेल्दी असतो, आपण हेल्दी नसतो. आणि म्हणून आता ही झाली चौथी बॉडी. आता जी पाचवी बॉडी जिला म्हणतात बॉडी ऑफ प्युअर सेल्फ, पण प्युअर सेल्फ नसतं. याचं कारण काय असतं की आपण आपल्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज अहंकारातून आपण करत असतो. पहा, ज्यावेळेस आपण म्हणतो ना बॉडी ऑफ प्युअर सेल्फ, की आपण काय करत असतो आपल्या आयुष्यामध्ये, इथे असं पण म्हणलेलं आहे बॉडी ऑफ प्युअर सेल्फ, बॉडी ऑफ कॉन्शियसनेस पण म्हटलेलं आहे पहा, कॉन्शियसनेस पण म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला ज्या वेळेस मॅक्झिमम टाइम, बघा आपण विचार करा की आपण कशाबद्दल विचार करतो, स्वतःबद्दल एक तर विचार करत असतो काय की मी दुसऱ्यांच्या पुढे कसा जाईल, किंवा
मी दुसऱ्यांच्या अगोदर माझा स्वतःचा विचार कसा करेल, हे कंटिन्युअसली आपलं हे चालू असतं. पण ज्या वेळेस आपण हे हे असं कंटिन्युअस चालणं, मी दुसऱ्याच्या पुढे जाईल किंवा दुसऱ्यापेक्षा मी स्वतःचा विचार अगोदर कसा करेल, हे सगळं ज्यावेळेस आपल्याला चाललेलं असतं ना, त्यावेळेस आपण ही जी शेवटची बॉडी आहे ना, कॉन्शियसनेस बॉडी, म्हणजे ज्याला आपण बॉडी ऑफ इगो पण म्हणू शकतो, तिचा अनुभव करत असतो पहा. आणि ज्यावेळेस ह्या बॉडीचा आपण अनुभव करतो त्यावेळेस आपण अनहेल्दी असतो. पण ज्यावेळेस आपण इतरांचा अनुभव इतरांच्या चांगुलपणा, थिंकिंग अबाउट द वेलबिंग ऑफ अदर्स, थिंकिंग अबाउट द वेलबिंग ऑफ अदर्स, अशा पद्धतीने आपण विचार करत असतो, त्यावेळेस आपण ह्या बॉडी ऑफ इगो हिचा विचार आपण म्हणजे आपण अनुभव करत नाही. आणि ज्यावेळेस तो अनुभव करत नाही त्यावेळेस आपण ज्याला म्हणतो ना, आपण हेल्दी असतो पहा. म्हणून आपल्या ज्या 4 बॉडीज आहे पहा, एकच वाक्य गुरुजींनी फार छान दिलेले आहे. ज्या वेळेस आपण नो बॉडी स्टेटचा अनुभव करतो त्यावेळेस आपण हेल्दी असतो. पण नो बॉडी म्हणजे फिजिकल बॉडी, एनर्जी बॉडी, मेंटल बॉडी, इंटलेक्च्युअल बॉडी आणि बॉडी ऑफ इगो, किंवा आपण त्याला ह्या केसमध्ये प्युअर सेल्फ पण म्हणत असतो. ऍक्च्युली आपल्याला जे मॅक्झिमम क्रॉनिक डिसीज जे होण्याचं एकमेव कारण आहे, गुरुजी म्हणतात की इट इज द रिझल्ट ऑफ अनएनलाइटन स्टेट ऑफ लिव्हिंग. म्हणजे आपण अनएनलाइटन म्हणजे असाक्षात्कारी अज्ञानी स्थितीमध्ये ज्यावेळेस आपण जगत असतो, त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला क्रॉनिक डिसीजेस होत असतात. आणि म्हणून गुरुजींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला देर आर न्यू एज्युकेशनल पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटीज एज्युकेशन म्हणजे आपलं जे नेहमीच एज्युकेशन आहे ना ते आहे, पण त्याही पेक्षा आपल्याला हे SSY गुरुजींनी इथे म्हटलेलं आहे, इट इज अन एज्युकेशन प्रोसेस. आणि हे एज्युकेशन प्रोसेस आपल्याला SSY असेल, AMC असेल, ऍक्च्युली AMCच्या रूपाने आपल्याला दिव्यत्वामध्ये, देवत्वामध्ये जगण्याचा एक सॅम्पल डोस मिळतो पहा. आणि त्याच्याकरता आपल्याला हे एज्युकेशनची गरज आहे. आणि आपल्याला बेसिकली ज्याला आपण म्हणतो ना की आपल्याला जी आवश्यकता आहे ती म्हणजे कंटिन्युअस कसं डिव्हिनिटी मध्ये राहायचं, अशा पद्धती एज्युकेशनची आपल्याला गरज आहे. आता इथे मला पुढे याच्यावर काय फोकस करायचं पहा. ऍक्च्युअली गुरुजीने एक शब्द फार सुंदर वापरलेला आहे, SSY बेसिकली. ओके, मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारतो, प्लीज थोडं तरी सहभाग घ्या की SSY बेसिकली कशा करताय, व्हॉट इज द पर्पज ऑफ इट. हे ठीक आहे, आपण क्लासमध्ये पर्पज बघितलेला आहे की दुसऱ्यामध्ये देवत्व बघणे, अमकं तमकं, हे सगळं एका शब्दात जर मांडायचं ठरलं तर काय, व्हॉट इज द बेसिकली द पर्पज ऑफ SSY. प्लीज ऍटलीस्ट चॅटिंग तरी करा. आपले माईक अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. ओके. फिजिकली, मेंटली आणि सर्वच प्रकारे हेल्दी राहायला पाहिजे. ओके, व्हेरी गुड. हा 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 हा, येस. ओके, डू लिव्ह हॅपी फॉर नो रिझन. व्हेरी गुड मा. हा, समाधी. ओके, समाधी हे साधन आहे पण आणखी. व्हेरी गुड. हा हा, ओके, छान. तुम्ही पण हे सांगितलं फिजिकली, मेंटली आपण. हा, आत्मानुभव. ओके, मोक्षाची अनुभूती. हा, कशा? येस, मोक्षाची अनुभूती. मोक्षाची अनुभूती. ओके ओके ओके, येस. ऑलवेज बी हॅपी. राधाजी. हा हा, हेल्दी लाईफ. आवाज ओके, गेला वाटतं. आवाज गेलाय माझा? नाही आहे. आहे, येस येस येस. ओके, हा. आता बघा बरं का, म्हणजे नो डाऊट, म्हणजे बेसिकली जर आपण विचार केला ना, स्वस्वरूपाचा अनुभव. व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रीनिवाजी. आपण ज्याला कोणी मोक्ष हा शब्द वापरलेला आहे, हा, हॅपी फॉर नो रिझन म्हटलेलं आहे, पण बेसिकली फ्रीडम, अँड फ्रॉम फ्रीडम वी गेट हॅपीनेस. गिरीजी, महत्वाचं काय, फ्रीडम मधून आपण हॅपी. बेसिक गोष्ट काय, फ्रीडम. आता ही फ्रीडम जे आहे ना, ते फ्रीडम सुद्धा त्यांनी जो मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे गुरुजींनी, की बेसिकली हे पहा, 1977 गुरुजी म्हणतात, रिसर्च इज गोइंग ऑन वन टॉपिक दॅट इज कॉन्शियसनेस रेझिंग. आपलं जे कॉन्शियसनेस आहे ना,
ते कॉन्शियसनेस रेज करण्याकरता गुरुजी म्हणतात माझ्या 1977 सालापासून काम चालू आहे. ज्यावेळेस 1977 सालापासून त्या टॉक मध्ये ते म्हणत होते, ज्यावेळेस कॉन्शियसनेस रेझिंग होत होतं त्यावेळेस ऑटोमॅटिकली लक्षात आलं का आजार बरे झाले. मग पहा, कॉन्शियसनेस रेझिंगच्या माध्यमातून, शब्द लक्षात घ्या, कॉन्शियसनेस रेझिंग, त्या माध्यमातून त्यांनी काय केलं, आरोग्य आपोआप की महत्वाचं म्हणजे काय, आपल्या फ्रीडम मधून आपल्या फ्रीडम मध्ये जाणं, आपलं फ्रीडम एन्जॉय करणं आणि आपलं फ्रीडम डिस्कव्हर करणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. मग प्रश्न असा होता, कोणतं फ्रीडम? असं फ्रीडम की जे आपलं फ्रीडम कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, ते फ्रीडम. कोणतंही गव्हर्नमेंट, कोणतंही कॉन्स्टिट्यूशन आपल्याला अशा पद्धतीचं फ्रीडम देण्याचा त्यांना कुणालाच अधिकार नाही. अशा पद्धतीचं फ्रीडम देण्याचा अधिकार हा फक्त आपल्याला आहे पा. मग या ठिकाणी गुरुजी म्हणतात की महान राष्ट्र हे कशाने बनतं, ज्यावेळेस वेन इट इज रूल्ड बाय ग्रेट पीपल, ज्यावेळेस महान व्यक्ती त्यावर राज्य करतात तेव्हा महान राष्ट्र बनतं. पण ग्रेटनेस म्हणजे काय, की जे जे व्यक्ती फ्रीडम मधून कार्य करतात ना, दे आर ग्रेट. दुसरी कोणतीच व्याख्या नाही पहा. ज्यावेळेस आपण फ्रीडम मधून कार्य करतो ते ग्रेट आहे. आणि म्हणून गुरुजींनी मेडिसिन फील्ड मध्ये आपल्याला नवीन सायन्स आपल्याला प्रेझेंट केलेलं आहे, आणि ते सायन्स म्हणजे द रिलेशनशिप बिटवीन कॉन्शियसनेस अँड बायोलॉजी. बरोबर का? आपण ज्याला चेतना म्हणतो किंवा कॉन्शियसनेस म्हणतो, कोणी त्याला गॉड पण म्हणतं. द रिलेशनशिप बिटवीन कॉन्शियसनेस अँड बायोलॉजी हा अत्यंत महत्वाचा आहे. परंतु सध्याच्या मेडिकल फील्डमध्ये अशा कोणत्याही रिलेशनशिपला काही वाव नाही. मी ज्याला स्पेशली ॲलोपॅथी, हे मी कुणाला नाव नाही ठेवत, पण इथे गुरुजींनी बेसिकली एस्टॅब्लिश काय केलेलं आहे, द रिलेशनशिप बिटवीन कॉन्शियसनेस अँड बायोलॉजी केली. म्हणजे आपण डे बाय डे कशा पद्धतीने फ्री होऊ शकतो. बघा, आपण दररोजच्या रुटीन मध्ये माझं हे झाल्यानंतर मी फ्री होईल, ते झाल्यावर मी फ्री होईल, असं कधी होत नाही. आपण अशा पद्धतीने मॅनिप्युलेशन करून फ्री होऊ शकत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. तर मत म्हणजे काय, की आपण जे हे 3 गुण आहे ना, स्थिती आणि लय, याच्या ज्यावेळेस आपण पलीकडे जाऊ त्यावेळेस आपण फ्री होऊ शकतो. आणि त्याला एकमेव मार्ग आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे समाधी, ज्याला आपण परब्रह्म स्थिती किंवा तुर्य स्थिती म्हणतो. या ठिकाणी फ्रीडमच्या बाबतीत सुद्धा गुरुजींनी वेगवेगळ्या लेवल्स बघितलेले आहे. फ्रीडम ऍट द लेवल ऑफ बॉडी, फ्रीडम ऍट द लेवल ऑफ प्राणा, फ्रीडम ऍट द लेवल ऑफ माइंड, फ्रीडम ऍट द लेवल ऑफ इंटलेक्ट अँड फ्रीडम ऍट द लेवल ऑफ इगो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि शरीर या 5ही लेवलला आपण कशा पद्धतीने फ्रीडम मिळायचं आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यापासून फ्री होतो त्यावेळेस आपण ऑटोमॅटिकली विधेही स्थिती, पहा गुरुजी म्हणतात की वेन यू आर इन मेडिटेशन यू विल एक्सपिरियन्स दॅट यू आर सेपरेटेड फ्रॉम द बॉडी. तो विधेय, आय एम नॉट द बॉडीचा हा अनुभव करतो पहा. आणि म्हणून गुरुजी म्हणतात, याला जे नाव दिलेलं आहे गुरुजींनी, कॉन्शियसनेस मेडिसिन, कॉन्शियसनेस मेडिसिन. आणि दिस मेडिसिन, हे जे मेडिसिन आहे कॉन्शियसनेस, हे बायोलॉजिकल मेडिसिन पेक्षा वेगळं आहे. बघा, आपण आपल्या क्लासेसमध्ये बघतो की इथे म्हणतात कॉन्शियसनेस रेझिंग बायोलॉजी. पहा, एखाद्या व्यक्तीला मी एक बघितलं, एक आमचे एक नगरचे साधक, माझी माहिती पठारे काही नाव आहे त्यांचं, पहा एक साधक होते, अक्षरशः 22 वर्षाचा मुलगा, कंटिन्युअसली आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होता पहा. आणि SSYच्या बॅचला आल्यानंतर तो एकदम त्यांना चालायला अवघड जात होतं, ते कव्हर होऊ शकले पहा. काही लोकांचा अस्थमाचे प्रॉब्लेम्स, मला संगमनेरच्या बॅचला एक अनुभव आला होता. एक मुलगी पहिल्या दिवसापासून पंपची सवय होती, आणि ज्यावेळेस क्लीन इंडिया झालं त्यावेळेस ती म्हणे मला पंपची आवश्यकता नाही पडली पहा. म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहे ना, आपण म्हणतो नाही मी प्राणायाम केला याच्यामुळे झालं, पण बेसिकली व्हॉट इज देअर, कॉन्शियसनेस रेझिंग बायोलॉजी हा त्यातला खरा आहे. कधी कधी एखादी 60-65 वर्षाची व्यक्ती असती, तिला कधी उठता पण येत नसतं, म्हणजे थोडंसं उठता येतं, थोडं चालता येत असतं, वर्गात येते, नंतर ती काय खूप भरपूर चालायला लागते पहा, नाचायला लागते. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, बेसिकली आपण एमसी ला होतो. मला एमसी अनुभव, एकदा मी एमसी ला गेलो आणि पहिले एकदम लो स्टेट मध्ये होतो, आणि पहिल्या दिवशी मला असं वाटलं काय करो काय नाही, पण नंतर जेव्हा 3रा-4था दिवस उगवला त्यावेळेस एकदम डान्सिंग मोड मध्ये गेलो पहा. म्हणून ऍक्च्युअली
हा जो सगळा परिणाम आहे हा आपल्या कॉन्शियसनेस रेझिंगचा आहे. पुन्हा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे, व्हॉट एक्झॅक्टली इज कॉन्शियसनेस? कॉन्शियसनेस म्हणजे नेमकं काय? प्लीज शेअर करा. आपण खूप वेळेस हा शब्द वापरतो बरं का. हा, आज बहुतेक कुणाला इंटरेस्ट दिसत नाही शेअर करायचा असं मला वाटतंय. विचारातून मुक्त. कशातून मुक्त? विचारांतून मुक्त. ओके, बरं बरं. आता तुम्ही कोणतरी अवेअरनेस हा शब्द वापरला बरं का. हा, आणखी सतर्क असणे. सतर्क, सतर्क असणे. ओके, मग अवेअरनेस काय आहे? सतर्क. हा, येस, करेक्ट. तुम्ही जे सतर्क असणे म्हणला ना किंवा अटेंटिव्ह असणे म्हणजे आपण अवेअरनेस, त्याला अवेअरनेस होतो म्हणजे त्याला प्रज्ञा स्थिती. अरे बापरे, मला काही नाही कळत बरं का श्रीनिवासजी. सॉरी. मन चित्तचा अनुभव असणे. बरं, प्रेझेंट मध्ये राहणे. ओके, छान, व्हेरी गुड. ओके, आता बघा बरं का, तुम्ही ज्याला अवेअरनेस म्हणता ना, ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीबद्दल सतर्क असतो किंवा अटेंटिव्ह असतो, आपण हा शब्द वापरू, स्वतःबद्दल जाणीव. अर्चना, व्हेरी गुड, थँक्यू. हा, सो आता महत्वाचं काय आहे, व्हॉट इज अवेअरनेस? इट इज द ॲबिलिटी टू बी अटेंटिव्ह ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे जे काही आपल्या भोवती घडत आहे त्याच्याबद्दल आपण ज्यावेळेस सतर्क असतो, ज्यावेळेस अटेंटिव्ह असतो, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. आता प्रश्न आलेला आहे, व्हॉट इज कॉन्शियसनेस? ज्या वेळेस तुमच्या आजूबाजूला जे काही घडतं त्या घडण्याला तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतो पा, तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करता, विथ व्हॉट भावा, विथ व्हॉट व्हायब्रेशन यू आर सीइंग युअर लाईफ. तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीने तुमच्या जीवनाकडे बघता, कोणत्या भावाने तुमच्या जीवनाकडे बघता, कोणत्या व्हायब्रेशनने तुमच्या जीवनाकडे बघतात, याला म्हणतो आपण कॉन्शियसनेस. आता बघा, इथे महत्वाचं काय आहे की आपल्याला आपण कोणत्या भावामध्ये आहे हे आपल्याला कळणं पण आपल्याला महत्वाचं आहे, त्याच्याकरता आपला अवेअरनेस पण आपल्याला दुसरं महत्वाचं आहे. पण म्हणजे डिफरंट लेवल ऑफ फ्रिक्वेन्सी युअर लिंक विथ यू. हा, ज्या ज्या लेव्हल ऑफ फ्रिक्वेन्सीनी तुम्ही तुमचं आयुष्य जगता त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्याचा अनुभव करता. मी एक उदाहरण सांगतो पहा. आमच्याकडे एक साधक होते आणि ते समजा प्रवास करत होते आणि प्रवास करताना त्यांना एक व्यक्ती भेटली. एक 3 तासाच्या प्रवासामध्ये त्यांच्या गप्पा झाल्या आणि नंतर ते पुण्याला गेले. त्या व्यक्तीला काहीतरी पोलीसमध्ये होते ते, त्यांना काहीतरी SP ऑफिसला काम होतं आणि सकाळी 6 वाजता पुण्याला पोहोचले आणि 6 ते पुन्हा 10-11 वाजता त्यांचं काम होतं. आता प्रश्न आला की 11 पर्यंत काय करायचं? त्यांच्याकडे तशी काही सोय नव्हती. मग ते काय, तो जो दुसरा समोरचा मुलगा होता आणि त्यांच्यासोबत, तो म्हटला तुम्ही असं करा, माझ्या रूम सोबत चला, रेस्ट घ्या, आंघोळ करा आणि नंतर तुम्ही जा. तो मुलगा त्या व्यक्तीला आपल्या रूमवर घेऊन गेला, त्यांनी रेस्ट केली, आंघोळ केली आणि सगळं आटोपलं आणि ते 10 वाजता आपल्या कामावर निघून गेले. त्याच्यानंतर त्याचे जे मित्र आहेत ना, त्या मित्राने त्याला खूप रागवलंय, अरे तुझी हे 1-2 तासाची ओळख आहे आणि अशा व्यक्तीला तू कसं काय रूमवर आणलं? मग मला एक सांगा, त्या मुलांनी त्या व्यक्तीला रूमवर आणलं हे करेक्ट आहे का ते मुलं जे म्हणतात की तू त्याला कसं काय रूमवर आणलं हे करेक्ट आहे? कोणतं करेक्ट आहे तुम्हाला असं वाटतं? रूमवर आणलं ते करेक्ट आहे. ओके, आणखी आणखी ओके, या ठिकाणी गुरुजी असं म्हणतात, पावर आपण समाधीचा जर क्लास बघितला गुरुजींचा, देर इज नथिंग राईट ऑर नथिंग रॉंग, देर इज नथिंग करेक्ट ऑर देर इज नथिंग रॉंग, इट इज ऑल द मॅटर ऑफ युअर कॉन्शियसनेस. हा, त्या ज्या मुलाने रूमवर आणलं ना, त्याचं कॉन्शियसनेस काय म्हणतो, नाही नाही मी त्याला आणलं पाहिजे पहा. तो दुसरा जो होता ना, नाही मी नाही आणलं पाहिजे, कशाला मी आणायचं, मी कशाला रिस्क घेऊ, त्याचं कॉन्शियसनेस होतं पहा. आपण ह्याच फांदात पडतो, पण आपण असा विचार करत नाही की तो ज्या कॉन्शियसनेस मध्ये आहे त्याचा जो त्या घटनेबद्दलचा भाव आहे हे आपल्याला, आपण त्याकडे बघायलाच तयार नसतो. दोघही त्यांच्या पद्धतीने ओके आहेत, राईट अँड रॉंगचा संबंध येत नाही. पण जे जे आपण पावर का, तुम्ही ज्या लेव्हलच्या फ्रिक्वेन्सीने तुमचं लाईफ जगत असता त्याच पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या जीवनाचा अनुभव घेत असता पहा. आणि म्हणून
काय आहे, की बघा कसं कसं असतं की कधी कधी आपण डिप्रेशन मध्ये असतो, कधी मध्ये आपण लोनलीनेस मध्ये असतो, कधी होपफुलनेस मध्ये असतो. ज्या पद्धतीची आपली फ्रिक्वेन्सी आहे ना, ज्या पद्धतीचा आपला भाव आहे ना, ज्या पद्धतीचा आपला कॉन्शियसनेस आहे ना, आपण एखाद्या गोष्टीला त्याच पद्धतीने रिस्पॉन्ड करतो पा. कॉन्शियसनेस म्हणजे काय आहे, की ज्या पद्धतीने आपलं फ्रिक्वेन्सी आहे त्या पद्धतीने आपण रिस्पॉन्ड करणे हे आपण आहे पा. म्हणून की इट इज ऑल अ मॅटर ऑफ कॉन्शियसनेस पा. पण समजा एखादी व्यक्ती लो फ्रिक्वेन्सीला जर काम करत असेल, मग तो रॉंग आहे का, करेक्ट आहे का? नाही. हा आपला चॉईस आहे पा. त्याच्यानुसार आपण आपलं लाईफ आहे, पण तो आपला चॉईस आहे हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. पण इथे अवेअरनेसच्या बाबतीत पा, हायेस्ट अवेअरनेस आपल्याकरता एकच आहे, आणि ते हायेस्ट अवेअरनेस कोणतं आहे, की आय एम नो बडी, एवढंच अवेअरनेस पा. आता मला पुढे तुम्हाला म्हणायचं की आपल्याला, मला विचारायचं, गुरुजींनी आपल्याला आपल्या वर्गामध्ये, आपण एक लक्षात घ्या, कॉन्शियसनेस रेझिंग हा आपला खरा मूळ फंड आहे पा. कॉन्शियसनेस रेझिंग पा, बरं का. मग आता कॉन्शियसनेस रेझिंग आहे, मग गुरुजींनी आपल्याला नेमकं कॉन्शियसनेस बद्दल रेस करण्याच्या बाबतीत काय काय सांगितलेलं आहे? नो बडीनेस मध्ये राहायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा, व्हेरी गुड. ऍक्च्युली आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये 1999 सालापर्यंत गुरुजींनी, आपण लेवल्स ऑफ कॉन्शियसनेसवर काही बोलले नव्हते गुरुजी. मला आठवतं क्लिअर, 99 साली गुरुजी लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस बोललेले. परंतु इथे कॉन्शियसनेस रेझिंगला जर आपण गेलो तर आपण समबडी हे पण एक कॉन्शियसनेस पहा, त्याच्यानंतर नोबडी हे पण एक कॉन्शियसनेस आहे पहा, आणि त्याच्यानंतर एव्हरीबडी हे पण एक कॉन्शियस. आणि म्हणून त्याला आपण आपल्या दृष्टीने, म्हणजे आपल्याला फक्त आपण कोणत्या कॉन्शियसनेस मध्ये आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणखी एक मुद्दा मला पुढचा, व्हेरी गुड, आपण हे सांगितलेले, म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, तुम्ही जर पुन्हा एकदा ओरिजिन ऑफ डिझायरच्या क्लासमध्ये जर गेला तर गुरुजींनी काय सांगितलेलं आहे, की द होल आस्पेक्ट ऑफ वेदांता इज द शिफ्ट इन कॉन्टेक्स्ट. आता इथे कॉन्टेक्स्टला गुरुजी कॉन्शियसनेस, विथ व्हॉट कॉन्शियसनेस यू ऑपरेट, विथ व्हॉट कॉन्टेक्स्ट यू ऑपरेट असं म्हटलेलं आहे पहा. मग दॅट ऑफ समबडी ऑर नोबडी, म्हणजे कोणतंही कार्य करताना दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्या कॉन्शियसनेस मध्ये आहे, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे पहा. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण आपलं लाईफ आपल्याला भेटणार आहे. ज्या फ्रिक्वेन्सीने आपण ऑपरेट करतो, समजा समबडीच्या फ्रिक्वेन्सीने ऑपरेट करत असेल तर आपण ते लाईफ आपल्याला भेटणार आहे, आपण नोबडीच्या फ्रिक्वेन्सीने ऑपरेट करत असेल तर ते लाईफ आपल्याला भेटणार आहे. तर महत्वाचं काय आहे, की गुरुजीने, इट इज नथिंग बट द होल आस्पेक्ट ऑफ वेदांता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना का इट इज द शिफ्ट इन कॉन्टेक्स्ट, कोणता, फ्रॉम समबडी टू नोबडी. म्हणून आपल्याला इथे 3 कॉन्शियसनेस गुरुजींनी दिलेले पहा. जर आपण जे जो लेव्हल्स ऑफ कॉन्शियसनेसचा चार्ट पाहिला तर अस्पृश्याची कॉन्शियसनेस लेवल त्याला नसतेच अजिबात. त्याच्यानंतर शूद्रा हा कोणत्या कॉन्शियसनेस मध्ये असतो? समबडी. हा. नंतर वैश्य नोबडी. नंतर पुढचा क्षत्रिय एव्हरी. हा. आणि लास्ट जे आहे ना, आपण ज्याला हे म्हणतो ब्राह्मणा, तर सर्वम खलुदम ब्रह्मास्मी पहा, सर्वांमध्ये देव बघणे. म्हणजे अशा पद्धतीने बघा, ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, ज्याला आपण इव्होल्युशन म्हणतो, हे लेव्हल्स ऑफ कॉन्शियसनेसवर त्यांनी घेतलेले पहा. आणि त्या पद्धतीने ऍक्च्युअली ब्राह्मणामध्ये, म्हणजे स्वतः कुठे आजार नाही पडता, ही हॅज द पॉवर ऑफ ब्लेसिंग पहा, दुसऱ्याला ब्लेस करायची पॉवर. म्हणजे इथे दुसरं महत्वाचं आहे, गुरुजीने आता समबडी नोबडी हे आपल्याला दिलेलं आहे. पुन्हा आणखी 2 गोष्टी कॉन्शियसनेसच्या बाबतीत गुरुजींनी बोललेले आहे पहा. कोणत्या? ऍक्च्युली सगळं बघितलं एकच आहे पहा, कोणतं सांगा? साधना चतुष्ट. ओके. हा हा. नाही, आता मी काय विचारतो, आपल्या क्लासच्या अनुषंगाने बरं का गिरीजी, मला बऱ्याचशा गोष्टी नाही बाहेरच्या माहिती बरं का. हा, पण आपल्याला महत्वाचं काय आहे, की आपण जे म्हणतो ना की लीडर फॉलोअर क्लास आपला पहा, लीडर कॉन्शियसनेस, फॉलोअर कॉन्शियसनेस पहा, हा सगळा कॉन्शियसनेस पहा. हे मी म्हणजे आपल्याला जर डेली लाईफ मध्ये आपल्याला जर व्यवस्थितपणे नॉलेज मध्ये राहायचं तर आपल्या दृष्टिकोनातून 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्याला तपस जे आपण एएमसी करतो अत्यंत महत्वाचं बरं का, आपण बेस्ट करणारे किंवा आपण लय समाधी आहे. नेक्स्ट महत्वाचं काय, आपल्याला एएमसी हे तपस महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचं काय, डेली स्वाध्याय पहा. प्रत्येक गोष्ट आहे ना, आपण आयुष्यात काही, समजा मी आता इथे तुमच्या पुढे बसलेलो आहे सत्संगाला,
मग माझा कॉन्शियसनेस काय आहे? इज इट समबडी ऑर नोबडी? ऑफकोर्स मी सांगू शकतो, पण त्या पद्धतीने मी लाईफ मला मिळणार आहे पा. म्हणून मी लीडर म्हणून आहे का फॉलोअर म्हणून आहे पा. म्हणजे प्रत्येक टीम मी दिवसभराचा म्हणजे माझं शेड्यूल पा, ज्याला आपण म्हणतो ना स्वाध्याय. मी दिवसभरात काय काय केलंय, एक भले मी 10च आयटम लिहित असेल, 5च लिहित असेल, पण तिथे लगेच म्हणतो की जे काय केलं ते मी मला स्वतःला ग्लोरीफाय करण्याकरता केलं का मी समाजाला कॉन्ट्रीब्युट करण्याकरता केलं. डे बाय डे काय होत चाललं सांगतो मला, जे मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला मी संबडी मधून करत होतो याची मला जाणीव झाली. 99% थिंग्स मी संबडी मधून करत होतो. रिसेंटली तुम्हाला सांगतो, 15 दिवसापूर्वीची गोष्ट, आता किमान त्यातल्या 2-3 गोष्टी तरी मी आता नोबडी मधून करायला लागलो पा. कारण हे जे अवेअरनेस आहे आपल्यामध्ये येणं, आपल्याला ज्यावेळेस आपण सायलेंट असतो त्यावेळेस आपल्याला येऊ शकतो. म्हणून लीडर कॉन्शियसनेस पहिलं कळलं पाहिजे आपल्याला, आपण फॉलो कॉन्शियस मध्ये आपल्याला पहिलं कळलं पाहिजे आपण नोबडी आपलं संबडी कॉन्शियस मध्ये पा. म्हणून याला काय की आपण म्हणजे महत्वाचं मी कॉन्ट्रीब्युट करण्याकरता करतो का ग्लोरीफाय करण्याकरता, हे आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पहा. याच्यानुसार फर्स्ट स्टेप गुरुजींनी 1999 सालापर्यंत आणि बेसिकली एकच सांगितलेलं आहे आपल्याला, समबडी, नोबडी आणि एव्हरीबडी, हे 3 कॉन्सेप्ट सांगितलेले पहा. आणि मग समबडी कसं, जर स्वतःला तुम्ही ग्लोरीफाय करत असाल तर समबडी पहा. नोबडी कसं आहे पुन्हा, की समजा जर तुम्ही की मला समाजाला कॉन्ट्रीब्युट करायचं, एव्हरी ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगतो हे कॉन्शियसनेसवर वर्किंग आहे ना, फार महत्वाचं आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपण फक्त स्वतःला व्हाय हा प्रश्न विचारला ना तर त्याच्यातून आपल्याला क्लॅरिटी येत चालते. टू ग्लोरीफाय ऑर टू कॉन्ट्रीब्युट, फ्रॉम हॅपीनेस फॉर हॅपीनेस, असे प्रश्न आपण 2-3 प्रश्न फक्त विचारले आपण स्वतःला तर आपल्याला डे बाय आपलं ते शिफ्टिंग होत चालतं. आणि त्याच्यानुसार आपलं ज्या फ्रिक्वेन्सीला आपण कार्य करतो, ज्या पद्धतीने आपण रिस्पॉन्ड करतो, संबडी म्हणलं आपण ब्लेमिंग मोडवर असणार आहे पा, त्या पद्धतीने आपलं आयुष्य बनतं पा. असं म्हणजे असं म्हटलेलं आहे की ज्याला म्हणतो ना की 5 आपण जे सांगतो ना शूद्र वैश्य आपण सांगितलेलं आहे पा. फर्स्ट स्टेप गुरुजींनी संबडी, नोबडी, एव्हरीबडी दिलेलं आहे. त्याच्या पुढची स्टेप जी आहे ना ती गुरुजींनी आपल्याला दिलेली आहे, ज्या 7 आपण ज्याला म्हणतो ना की आपल्या लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस. समजा आपण अस्पृश्य, शूद्र, वैश्य, त्याच्यानंतर क्षत्रिय, ब्राह्मण आणि सिद्ध. आता इथे पहा, फर्स्ट स्टेज आहे ना ज्याला अस्पृश्य होतो, इट इज अ प्रायमर स्टेज, म्हणजे त्याला कोणती लेवल नाही, नो लेवल ऑफ कॉन्शियसनेस पहा. त्याच्यानंतर जी शूद्र ज्याला म्हणतो ना, इट इज अ रिएक्टिव्ह स्टेज पहा. हे पहा बरं का, हे मला कुठेतरी असं म्हणजे याच्यामध्ये सापडलं, व्हॉट आर द लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस. फर्स्ट इज प्रायमल, सेकंड इज रिएक्टिव्ह. रिएक्टिव्ह मध्ये कसं असतं, मी आणि माझं, पहा बरं हे कॉन्शियसनेस झालेलं आहे. आणि नंतर काय असतं वैश्य, विलफुल स्टेट, विलफुल आपण WILLFUL, म्हणजे ज्याला आपण नोबडी स्टेट म्हणतो. ज्याला म्हणतो ना इट इज अ इंटेलेक्च्युअल स्टेट पहा, एव्हरीबडी स्टेट म्हणतो. आणि ब्राह्मणाची इंट्युटिव्ह स्टेट असते, त्याला असं सगळं पहा, सर्वम खलुदम ब्रह्मास्मी. म्हणून काय की आपल्या दृष्टीने महत्वाचं काय की आपण कोणत्या कॉन्शियसनेस मध्ये आहे आणि त्या कॉन्शियसनेस मधून आपण ज्या बॉडीचा एक्सपेन्स करू, ज्या पद्धती एक्सपेन्स करू, त्या पद्धतीने आपली हेल्थ ठरलेली असते. नॉर्मली जे शूद्र कॉन्शियसनेस मध्ये असतात त्यांना क्रॉनिक डिसीजेस असतात पहा, आपल्याला कळत पण नाही. म्हणजे तुम्हाला मोस्ट ऑफ द SSY टीचर्स असेल किंवा आणखी कुणी असेल, आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या लाईफस्टाईल मध्ये सगळे प्रश्न आपल्या पुढे काय येतात याचं एकमेव कारण असतं की कळत न कळत. मी माझ्या बाबतीत सांगतो, मी कोणाच्या बाबतीत सांग, समजा जर मी शूद्र स्टेटमध्ये असेल, संबडी स्टेटमध्ये असेल तर ऑटोमॅटिकली आपण क्रॉनिक डिसीजला जात असतो. म्हणून ते आपल्याला पहिलं आपल्याला कळणं महत्वाचं आहे आणि नंतर आपण पुढे जाणं आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. पण एक लक्षात घ्या, एखादा अस्पृश्य असला म्हणजे तो लो आहे का? नाही. तो गुड आहे, बॅड आहे का? नाही. ऍक्च्युली आपलं एकच आपल्या डोक्यात घ्यायचं, इट इज हिज लेवल ऑफ कॉन्शियसनेस. मग त्याची ती लेवल ऑफ कॉन्शियसनेस असेल, मग तो बॅड आहे का, तो लो आहे, असं अजिबात नाही. आता अगेन तुम्हाला पुढे जायचं ठरलं की गुरुजी म्हणतात की आम्हाला 99ला आम्हाला ब्रेक थ्रू मिळाला. ऍक्च्युली नाही, 99ला ब्रेक थ्रू पहिला कोणता होता की शूद्र वैश्य अमक तमक. त्याच्यामध्ये गुरुजी म्हणतात की हाऊ टू कन्वर्ट शूद्रा इंटू वैश्य. हा जो ब्रेक थ्रू म्हणजे आपला SSY आहे आणि हे आपल्या दृष्टिकोनातून जास्त गरजेचं, आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. पहा तुम्ही ह्या सगळ्या बॉडीचा अनुभव आपल्याला समजा नो बॉडी स्टेटचा जर अनुभव करायचा असेल, पुन्हा मग प्रत्येक लेवलला वेगवेगळी साधना आहे आपल्याला. ऍक्च्युली ज्या वेळेस
म्हणजे पूर्वी आपण एएमसी कडे ज्यावेळेस ज्या पद्धतीने बघत होतो आणि आता त्या मुद्द्यावर जर बघायला गेलो आपण की एएमसी आम्ही काय बघतो, पूर्वी समजा कोणी काय म्हणायचं मला बरं वाटतं, कोणी म्हणतं शंख प्रक्षालनं पण अबव ऑल तुम्हाला सांगतो, नो डाऊट खूप 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 गोष्टी पहा त्या कशा माध्यमातून जातो, गुरुजींचा कोणत्या पद्धतीने होतात. तुम्हाला सांगतो एखादा प्रोसेस सिंपल आपल्या दृष्टिकोन पहिल्या दिवसाचा प्रोसेस आहे ते एक जणाचे सगळे प्रश्न सोडून टाकतं, एखाद्याला चौथ्या दिवशी सोडतं. पण कोणत्या प्रोसेसच्या मी थोडक्यात ट्रॅप म्हणेल किंवा आपण त्या प्रोसेसमध्ये आपण सापडतो आणि आपण आपल्या याच्यातून हे सगळं उद्देश शेवटी काय आपल्याला फ्री होणं. आणि बघा लेवल्स ऑफ फ्रीडम पहा वेगळं आहे. फिजिकल लेवलला फ्रीडम, मेंटल लेवलला फ्रीडम, त्याच्यानंतर आपण प्राणिक लेवलला फ्रीडम, अशा पद्धतीने लेवल्स ऑफ फ्रीडम पण आपली वाढत चालते. म्हणजे ज्यावेळेस आपण एमसी ला जातो त्यावेळेस ऑटोमॅटिकली वी एक्सपिरियन्स मोर अँड मोर लेवल ऑफ फ्रीडम. आणि ज्यावेळेस जो फ्रीडमचा अनुभव करतो, ज्याला आपण मोक्षाचा अनुभव करतो म्हणतो, दॅन वी आर इन अ स्टेट ऑफ डिव्हिनिटी. आता पुन्हा प्रश्न सांगितलेला आहे गुरुजीने की हाऊ समबडी तर आहे आपल्या लक्षात आलं, हाऊ टू बिकम नोबडी. हे वाक्य मला आयुष्यभर म्हणजे तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी नोबडी समबडी बद्दल सांगितलेलं आहे, पण गुरुजींचं हे वाक्य मला कंटिन्यू डोक्यात बसलेलं आहे. काय? हाऊ टू बिकम नोबडी ऍक्सेप्टिंग व्हॉट इज देअर राईट नाव. मग आता हे 15 मिनिटाचा ऍक्सेप्टन्स असेल त्याला लय समाधी म्हणतो, 4 दिवसाचा ऍक्सेप्टन्स असेल त्याला आपण नित्य समाधी म्हणतो, आणि ऍक्सेप्टन्स अगेन विथ द हेल्प ऑफ ट्रुथ त्याला आपण म्हणतो भाव समाधी म्हणतो. आपल्याला वेगवेगळ्या लेवलला आपलं ऍक्सेप्टन्स वाढवणं जेणेकरून आपल्याला मोर फ्रीडम, आणि मोर फ्रीडम मधून आपल्याला तो विदेही स्थितीचा अनुभव घेणं. आणि तुम्हाला सांगतो रेग्युलरली एमसी मला स्वतःला अनुभव 3-4 वर्षापासून रेग्युलरली 2 महिन्याला एकदा, हे मिनिमम 2 महिने 1 महिन्याला पण ज्या वेळेस समजा एमसी जातो, तुम्हाला सांगतो हेल्थच्या बाबतीत एकदम खूप खूप सुंदर अनुभव आले. आणि नुसतं फिजिकल हेल्थ नाही, तुम्हाला सांगतो मेंटल हेल्थच्या बाबतीत सुद्धा की तुम्हाला तो ऊर्जा वाढलेली. बघा आपण जर विचार केला की आपल्या म्हणजे हे जे आहे ना फिजिकल बॉडीचं जे फूड आहे ते आपला अन्न आहे, एनर्जी बॉडीचं फूड हे ब्रेथ आहे, मेंटल बॉडी थॉट्स आहे, इंटेलेक्च्युअल बॉडी बिलीफ्स आहे. आणि ज्यावेळेस आपण तुम्हाला सांगतो ज्याला म्हणतो बॉडी ऑफ प्युअर सेल्फ ह्या स्टेटमध्ये असतो त्या प्रचंड प्रमाणात आपल्याला उत्साह असतो पहा. तर अशा पद्धतीने आपल्याला एएमसीज अत्यंत महत्वाचे. आता एएमसी कडे आम्ही वेगळ्या पद्धतीने बघायला लागलो. पूर्वी एएमसी कडे कसं होतं की स्वतःला शांत करायचं, सायलेन्सचा अनुभव करायचा. ऑफकोर्स सायलेन्स हे माध्यम आहे, साधन आहे, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की व्हॉट इज द पर्पज, कॉन्शियसनेस रेझिंग. आणि कॉन्शियसनेस रेझिंग मधून आपण बायोलॉजी कसं हा दोन्हीचा लिंक गुरुजीने आपल्याला छान दिलेली ती भावली म्हणून आपल्या समोर प्रेझेंट केला. आपल्याला काही ऍड करायचं असेल, मला काही चुकलं असेल तर सांगायचं असेल तर कृपया आपण ऍड करू शकता. आता ह्या मोमेंटला मी इथे थांबतो. खूप छान समजून सांगितलं तुम्ही. परत एकदा उजळणी झाली. खूपच छान अवेअरनेस दिला दत्ताजी गुरुजी की एएमसी म्हणजे खरंच काय असते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कदाचित आमचा अजून लेवल रेझिंगचा प्रोसेस चालूच आहे की अजून सुद्धा स्वतःला शांत करण्यापासूनचा प्रवास सुरू आहे. पण तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे ते खूप छान एक रिअलाइज झालं किंवा कॉन्शियसनेस वाढलं. आवाज आवाज नाही. म्यूट झालंय तुमचं, अनम्यूट कर. जय गुरुदेव दत्ताजी, आवाज येतो माझा? हा येतो. आणि हे तुम्ही जे एक्सरसाइज ला धरून संपूर्ण जे प्रोसेस नेली कॉन्शियसनेसची अप्रतिमच होती. आणि कुठेही तुम्ही एक्सरसाइज ला सोडून नाही चालला. पण जे मी तुम्हाला सांगितलं की हे गुरुजीनं वेदांत प्रॅक्टिकल जो आणला आहे, तर वेदांत शिकण्यासाठी पहिले 4 वस्तू कमांड करायच्या आहेत. मन, चित्त, वृत्ती, अहंकार. त्याला साधना चतुष्टय म्हणतात. पण गुरुजीनं कळत न कळत एसएसवायच्या प्रोसेसमध्ये, एएमसीच्या प्रोसेसमध्ये तो आपल्याला केव्हाही आपल्याला तो कमांड देऊन टाकलाय आपल्याला न कळ. आणि मग आपण जे कॉन्शियसनेस आपलं हायली रिच झालं. आणि मग गुरुजी सांगत होते की हे तुम्ही प्रॅक्टिकल शिकलाय, नाव यू गो फॉर प्रॅक्टिकल वेदांत. आणि मग जे आम्ही प्रॅक्टिकल वेदांत शिकलो तेव्हा खरंच नाचून उठलो की अरे बाबा हे तर आपण सगळं शिकलोय,
पण तिथे प्रॅक्टिकल वेदांत घेणारे विद्यार्थी मी बघितले शिवानंद आश्रम मध्ये 45 सगळे IT वाले, पण त्यांना शिकल्यासारखं वाटलं, पण त्यांच्यात जो रिफ्लेक्शन दिसला नाही मला अजिबात. मला वाटलं हे सगळं थिओरिटिकल आहे. मी तिथून परत पळत आलो आणि मी TTC जॉईन केलं की नाही, आपण ह्या प्रॅक्टिकल आणि ज्याला प्रॅक्टिकल छान येते तो थिओरिटी मध्ये कमांड करणारच ना. येस. आणि हे दॅट इज अ मस्ट की बाबा गुरुजींचा जो प्रॅक्टिकल कमांड आहे तुम्ही थिओरिटिकल एकदा माहिती करून घ्या, दॅट इज अ मस्ट. मग तुम्ही SSYC कायम बॉन्डिंग मध्ये राहाल आणि तुम्ही ते तुम्ही सगळं ऍज अ इंजिनियर तुम्ही त्याला 1 to 1 1 + 1 = 2 करून दाखवलं आता या घडीला. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा. जय गुरुदेव. कारण का आता हे नोबडी टू समबडी टू नोबडी एव्हरीबडी हे स्टेज प्रत्येकाच्या जीवनात चालणारच आहे. कारण मग जसं आपण साधनेत जातो तसं वाढत वाढत जाईल ते. अवेअरनेस हा महत्वाचाच आहे. याच्यापासून दूर गेलं तर ते समबडी मध्ये कधी जात आपल्याला कळत नाही आणि मग ते त्रास व्हायला लागतात. हे मग 3 गोष्टी सांगितल्या ना. पहिली गोष्ट आपलं तप महत्वाचं आहे. आपली त्याला म्हणतो दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे आपल्याला आपलं हे स्वाध्याय आणि तिसरा सत्संग. या 3 गोष्टी नसेल तर आपण याच्यापासून बाजूला जाणार पहा. तप, स्वाध्याय आणि सत्संग. सत्संगामुळे कंटिन्युअस या गोष्टीमध्ये आता कदाचित ह्या गोष्टी रिपिटेशन वाटत असेल, पण जेव्हा आम्ही ते टॉक्स ऐकतो आता मला हा कॉन्शियसनेस रेजिंग हा शब्द मला एकदम नवीन वाटला पहा. आणि तो म्हणलं अरे गुरुजींनी हे सगळा उद्योग कॉन्शियसनेस रेजिंग करता केलेला आहे. हा, पण त्याच्यातून मग आजार बरा झाला. तो भाग वेगळा नंतरचा पहा. बरोबर आहे. जय गुरुदेव. कोणाला बोलायचंय का, नाही तर आपण क्लिअर घेऊ. आणि दत्ताजी कॉन्शियसनेस म्हटलं तर मला कोरोना झाला तर आय वॉज ऑलमोस्ट नॉर्मल. म्हणजे मी 3 ते इन्फॉर्मेशन घेतली होती. मला कळलं की गेला निघून गेला असं, पण आय वॉज सो कॉन्फिडंट. पण बाकी जणांना मी बघत होतो तर रिअली मला खरंच काही जाणवलं नाही. आणि आता कोणीतरी सांगितलं की प्राणायाममुळे आपली ते आणि प्राणायाम माझे चालू होते बरं का, तर त्यामुळे मला हायली एनर्जेटिक वाटलं. ऍक्च्युली हाऊ यू रिस्पॉन्ड टू द सिच्युएशन याला म्हणतो. रिॲक्ट जास्त केलं तर त्याचा त्रास जास्त होतो. करेक्ट. येस. जय गुरुदेव. नंतर बोलायचं असतं तर बोलू शकतो. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. थँक्यू. हा किरणजी, हा बोला. नवनाथजी बोलतो.